नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून आज भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा चौथा दिवस आहे। संपूर्ण प्रभागात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत असून नागरिकांचा वाढता सहभाग लक्षवेधी ठरत आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडून मनीष शंभू, सुनील बागुल, रोहिणी बापू पिंगळे, बाळू विश्वनाथ काकड आणि चित्रा जगन्नाथ तांदळे हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात असून सकाळपासूनच विविध भागात घराघरात जाऊन थेट जनसंवाद साधत प्रचार करीत आहे। प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या, स्थानिक प्रश्न तसेच विकासाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाते। प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, ड्रेनेज, वीज, आरोग्य व शिक्षणाशी संबंधित प्रश्न यावर उमेदवारांनी नागरिकांशी सविस्तर चर्चा केली। तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 6 मधील चारही उमेदवार आज त्यांचा प्रचार करीत आहेत आणि आज तो चौथा दिवस आहे। तर आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या प्रभागात कोणती समस्या आहे। आज बीजेपी सगळे आलेले आपल्या इथे आणि समस्या आमचा हाच आहे की हा रोड जो 8 वर्षापासून आम्ही वाट बघतोय तो अजूनपर्यंत तरी झालेला नाहीये। तर इच्छा सगळ्यांची हीच आहे की आपला रोड व्हावा आणि हीच अपेक्षा आहे बीजेपी कडून यावर्षी तरी, आणि झालंच तर त्यांना अभिनंदन कधी करून दिलं आमचं तेवढं काम। धन्यवाद। नक्कीच आता आपल्याला नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांना रस्त्याची खूप मोठी समस्या आहे। गेल्या 8 वर्षांपासून ते या समस्येपासून जखडत आहेत आणि जर हे चारही उमेदवार जर या नागरिकांनी निवडून दिले तर नक्कीच या समस्येचं निराकरण करण्याचं हे चारही उमेदवार प्रयत्न करतीलच। आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।